कालचा होता उपवास, काल मंदिरात उसळ तर होती, आज हे काय चक्क जेवण. थांबा असं नाही पूर्ण पहा स्टार्टिंग पासून. जय गजानन माऊली, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. कालचा होता उपवास, उपवास झाल्यावर जेवण तर चांगलं पाहिजेच होतं. आज होतं मंदिरात चांगलं जेवण. पण काही म्हणा, किती काही ऊन असो, किती काही पाणी येऊ, थंडी पडो, पण जेवण नाही सोडायचं. शेवटी भंडाराचं जेवण होय ना बा, ते कसं काय सोडणार. घरची तेवशी टेस्टच येत नाही. पंक्तीतली मजा असते. इकडे काय पाहतो, इकडे तर मस्त पंगत बसल्या मंडपात बसायला जागा नव्हती. चला म्हटलं मस्त दर्शन घेऊन मंदिरात थोडा वेळ बस. दर्शन वगैरे घेतलं. इकडे बाई बसल्या होत्या, काऊन की मंडपच एवढा भरलेला होता. इकडे चालू होतं स्वयंपाक आणि इकडे मंडप आहे तो जेवणाचा मंडप. मस्त डीजे वगैरे चालू होतं, गाणे वगैरे चालू होत आणि चांगलीच करमणूक होती. सगळं गाव आमचं जेवायला होतं. फायनली लागला होता आमचा नंबर जेवण करायला. चला म्हटलं पटकन पंक्तीत बसू, मस्त जेवण करू. आणि जेवण एक नंबर होतं. मस्त डाळ भाजी, भात, पोळी, कांद्याची पात. खरंच पंक्तीतली ती मजा पंक्तीतच असतो. आलं ना तुमच्याही तोंडाला पाणी. बरं जाऊ द्या, असं मी तर घेत होता जेवण करून मस्त. आणि हा, अशाच जर पंक्ता बघायच्या असेल, असंच गावाकडची लाईव्ह बघायची असेल तर मला लवकर फॉलो करा इन्स्टाला, युट्यूबला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा माझा व्हिडिओ आवडला असेल. पण काही म्हणा, किती काही शहरात राहणार तुम्ही, गावाकडची वेगळीच मजा आहे. गाव ते गावच असते आणि मला तर माझं गाव खूप आवडते रे. चला मग मी जातो घरी, माझं झालं जेवण. आता उन्हाळा लागला बा, ऊन तर लयच आहे, भयानक ऊन. हे ऊन तर पाहून असं वाटत आहे आता कूलर लावायची वेळ आली आहे जवळ. कूलर काढा लागते जे वर ठेवलेले आहेत. तुम्हाला काय वाटते कमेंट करा. आणि हा, मला बऱ्याच लोकांचं डीएम येतं की तुझं एज्युकेशन काय झालं. माझं एज्युकेशन झालं MBA. चला भेटू मग आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये.